आजच्या पत्रकार परिषदेनिमित्त तुम्हाला बोलवण्याचं कारण असं की आमच्या माढा शहर विकास आघाडीच्या गटनेत्या संजीवनीताई भांगे व आमची चर्चा झाली की माढा शहरामध्ये जो काय फंड्स निधी दिला आहे तो माजी आमदार बबनदादा शिंदे यांच्या माध्यमातून दिला आहे आणि त्या दिलेल्या निधीचं उद्घाटन झालं आहे, परंतु तो मिळालेला निधी आमदार बबनदादांनी दिला आहे, तो कसा कसा दिला याबाबत आमचे गटनेते संजीवनीताई आपल्याला 2 शब्दात सांगतील. ते नमस्कार. माढा क्रीडा संकुल निधी मंजूर झालेला आहे 29/11/2023 त्याची प्रशासकीय मान्यता त्यावेळी झालेली आहे आणि ते मंजूर वगैरे सगळं होऊन त्याचं काल उद्घाटन झाले आणि त्याची एकूण मंजूर रक्कम 3 कोटी आहे. तर त्याच्यातली 1,91,00,000 हॉलसाठी होती मंजूर झालेली आणि बाकी इतर कामासाठी होती. या बाबतीत आमदार बबनदादांनी तहसील कार्यालयामध्ये तहसीलदारासमवेत एक मीटिंग घेतली होती. त्यावेळेला माढा शहरातले सर्व प्रतिष्ठित नागरिक पत्रकार बांधव आपण बऱ्यापैकी लोकजण तिथं हजर होतात. त्यावेळेला मीही होतो आणि त्यावर चर्चा होऊन त्याचं लवकरात लवकर इस्टिमेट करून टेंडर करायचं असंही तिथं ठरलं होतं. त्याप्रमाणे ते तिथं आदेश दिले गेले, परंतु ह्याचे जे काही लोक आहेत, हे जे अधिकारी आहेत, यांच्याकडून टेंडर किंवा ह्याला उशीर झाला. मीन टाईममध्ये विधानसभा लागल्या आणि विधानसभा लागल्यानंतर आपण पराभूत झाल्यामुळं नंतर त्याचं टेंडरमध्ये जे काही गोष्टी पहिल्या आमदारांनी सांगितल्या होत्या त्या बदलून पुन्हा यांनी नवीन गोष्टी त्यात घातल्या. त्याबाबत मी हे जे डेप्युटी इंजिनियर हेळकर साहेबांशी स्वतः चर्चा केली असता हेळकर साहेबांनी मला स्पष्ट शब्दात सांगितलं हा निधी 2023च्याच प्रशासकीय मान्यतेचा असून त्याचं टेंडर आत्ता झालं आहे, त्याची कामं आत्ता जे उद्घाटन झालं आहे ते त्याचं झालं आहे. दुसऱ्या एका गोष्टीचं शल्य वाटतं की त्याच्यावर लिहिलं विशेष प्रयत्नातून, मला त्याचा अर्थ नाही कळलं, कोणाच्या विशेष प्रयत्नातून ज्यावेळेला तुम्ही आमदारच नव्हता त्यावेळेला तो निधीची प्रशासकीय मान्यता झाली, त्यावेळेला तुमचे विशेष प्रयत्न काय होते हे जनतेला तुम्ही सांगावे. दुसरी गोष्ट ही माढा शहरातली जनता सुज्ञ व एकदम शहाणी आहे. फंड कुणी आणला आहे, त्याचं उद्घाटन कोण करतं आहे, त्याची जाहिरातबाजी कोण करतं आहे ही न कळण्या इतपत जनता अडाणी माढा शहरातली नाही. माढा शहरातल्या जनतेची चेष्टा खोटं उद्घाटनं करून कोणीही करू नये, त्याची किंमत त्यांना मोजावी लागेल. यानंतर माढा शहरासाठी गेल्या 2 वर्षामध्ये विधानसभेच्या आधी आमदार बबनदादा शिंदे, माननीय रणजितभाई शिंदे व झुंजार नाना भांगे यांच्या नेतृत्वाखाली माढा शहराला 60 कोटी रुपयाचा निधी मंजूर करून दिलेला होता. त्याची पूर्ण माहिती आम्ही विधानसभेच्या वेळेला पॉम्पलेटद्वारे जनतेला आणि पत्रकारांना दिलेली आहेच. त्यानंतर आत्ता यावर्षी DPDCमधून आदरणीय नाना रणजितभाई शिंदे व पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब यांच्या माध्यमातून 5.25 कोटी रुपयाचा निधी प्राप्त झाला असून त्याच्या प्रशासकीय मान्यता आमच्याजवळ सध्या आहेत. त्यातल्या 4.66 कोटी मारेश्वरी मंदिराच्या मंदिराची दुरुस्ती आणि 60 लाख रुपये कांबळे वस्तीच्या रस्त्याचं डांबरीकरण करणे यासाठी निधी प्राप्त झालेला आहे, त्याच्या प्रशासकीय मान्यता आलेल्या आहेत. कोणीही कुठलेही काम मी आणले म्हणायच्या आधी त्याच्या प्रशासकीय मान्यता दाखवाव्या. यानंतर माढा शहरामध्ये एक परंपरा आहे, 5 प्रमुख नेते आहेत, हे सर्व आपल्या पत्रकार बंधूंना माहीत आहेत. यांनी कधीही एकमेकांनी आणलेल्या निधीचे पत्रकार परिषद आत्तापर्यंत 10 वर्षात घेतलेली नाही. हे 5ही पुढारी नेते एकत्र असतात, ज्यांनी काम आणलं आहे त्यानं त्याचं श्रेय घेतं आहे. त्याप्रमाणे त्या उद्घाटनाला सगळ्याला बोलवलं जातं आणि तो कार्यक्रम केला जातो. माढा शहरामध्ये नवीन पांडा लावून इथल्या 5 जणांमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न कोणीही करू नये असं मला वाटतं. वेगळी परंपरा माढा शहरात निर्माण होऊ नये. जे निधी आणलाय त्याचं उद्घाटन वगैरे करतात असं होतं ना आत्तापर्यंत, पण ते आता जे घडायला लागले ते जरा वेगळंच घडायला लागले. निधी एकाही जर आणतं उद्घाटन एकीकडनंच होतं. आम्हाला बोलवलं नाही, परंतु त्याचं उद्घाटन पुन्हा एकदा आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं करण्याचा आमचा मानस आहे. ते आम्ही वरिष्ठ नेत्याशी आमच्या चर्चा करून त्यावर आम्ही नक्की निर्णय देऊ, त्यावेळेस नक्की तुम्हालाही बोलवू. पण तो माढा शहरामध्ये ज्यांनी फंड्स आणलेत त्यांनीच आज पण पत्रकार परिषद घेतलेत. हे गेल्या 10 वर्षातला आपण सर्व पत्रकार बंधूंनी हे ऐकलेलं आहे, बघितलेलं आहे. कुणी एकमेकाचं असं त्याने मंजूर करणं काम मी आणलं आहे वगैरे असला कार्यक्रम कधी झालेला नाही. विकास कामं त्यामुळे माढा शहरात चांगल्या पद्धतीनं मार्गी लागली आहेत. हा नवीन पायंडा पाडून
काहीतरी वेगळंच वातावरण महाराष्ट्रामध्ये निर्माण करू नये. गाव सध्या एकदम शांत आणि सरळपणे चाललेला असताना सुद्धा कुणी खोडा घालण्याचा प्रयत्न करू नये, जनतेची चेष्टा करू नये. जनतेची एक प्रकारे दिशाभूल करण्याचाच प्रयत्न आहे ना. त्यात कोण आमदार आहे का पुन्हा कोण आहे अजून? नाही, मूलतः आमदारच म्हणू लागेल. त्यांनी लिहिलंय विशेष प्रयत्नातून 2023 ला निधी आला. प्रशासकीय मंजुरी आली. ठीक आहे, मग इतक्या दिवस तुम्ही का उद्घाटन केलं नाही? ह्याचं उद्घाटन न करण्यामागं कारण की त्याचं इस्टिमेट आम्ही करायला त्या अधिकाऱ्यांना तहसील कार्यालयात सांगितलं होतं, परंतु त्या अधिकाऱ्यांकडनं डिले झाला. मीन टाईममध्ये विधानसभा लागली, आपण पराभूत झालो. त्यांनी नंतर अधिकाऱ्यांना सांगून ते इस्टिमेट चेंज करणे, बऱ्याच गोष्टी करणे असे झालेत. याच्या आधी जिल्हा परिषद शाळेला सुद्धा तो स्मार्ट शाळा काय दादांना माहिती आहे, मॉडेल स्कूल झालं उद्घाटन, त्याची मंजुरी कधीची आहे, त्याचं उद्घाटन कधीचं? अधिकाऱ्यांना दमदाटी करून उद्घाटन करून घेणे आणि त्याचा वाहोपो करणे ही शिंदे कुटुंबाकडे परंपरा ह्याच्या आधीही नव्हती, आताही नाही. निधी तुम्हाला मागणीप्रमाणे तिथल्या नेत्यांच्या निधी मंजूर करण्यासाठी प्रयत्न करणे, निधी देणे ही शिंदे कुटुंबाची परंपरा आहे. आणि त्याप्रमाणे आतामध्ये वातावरण होतं. कुणीही एकमेकाची गेल्या 10 वर्षामध्ये कुणीही एकमेकाची पत्रकार परिषद घेतलेली नाही. त्याबद्दल आमच्या गटाचे सगळेच कार्यकर्ते म्हणजे ह्या बाबतीत तुम्हाला आणखीन बोलतील. प्रत्येकाची 3 वर्षाचं तुम्ही सांगितलं, परंतु जे क्रीडा संकुलन आहे ते 10 वर्षापासून प्रलंबित आहे. 18 वर्षापासून प्रलंबित आहे. मग ह्या प्रलंबितासाठी तुम्ही आमदारांनी आमदार झाल्यापासून काय आणलंय त्याची प्रशासकीय मान्यता दाखवण्याचं धाडस तुम्ही करा. त्यांना विचारा ना. आता सत्ता त्यांची आहे. आम्ही 3 कोटी रुपये आणले सांगितलं तुम्हाला. 18 वर्षात तुम्ही काय केलं? 18 वर्ष 2018 ऐका 7 वर्षामध्ये ज्यावेळेला क्रीडा मंत्र्याकडे आम्ही गेलो त्यावेळेला त्यांनी 3 कोटी रुपये दादांना दिलेत. आपल्याला राज्यामध्ये सगळीकडे निधी येतात, आपल्याला 3 कोटी दिलाय. तुम्ही हा प्रश्न आमदारला का विचारला नाही? 2 वर्षात तुम्ही काय आणलंय म्हणून आमचा एक प्रश्न आहे हो. काय विचारला नाही? आम्हाला विचारता उद्घाटन प्रसंगी का नाही विचारलं पत्रकार म्हणून तुम्ही? राजभाऊ, आमचा एक प्रश्न आहे. माड्याचं क्रीडा संकुल आधी कुरडोडीला पळवलं कोणी होतं? ते ज्यांनी पळवलं होतं त्याचं संशोधन घेऊन त्याचं नाव घेऊन आपण माडा शहरातल्या लोकांनी आधी सांगावं ना. ते कुणी का माडा शहरातलं मतमोजणी गेली बापू. तुम्ही म्हणताय मतमोजणी जाताना तुम्ही हे ऐका विषयांतर नाही, उदाहरण देतोय मी. त्यावेळेला तुम्ही सगळ्या नेत्यांनी तहसील कार्यालयापाशी आले, तर दादा आमदार होते. आम्ही पण प्रयत्न केले पण ती आली नाही टेक्निकल अडचणीमुळे. आता पुन्हा एकदा मतमोजणी तिकडे गेली. आम्ही त्यावेळेला म्हणलं आपण माडेकरी एकत्र होऊ, आपण त्याचा आवाज उठवू. त्याला म्हणले टेक्निकल अडचण आहे त्याची. मग त्यावेळेला वेगळी अडचण होती का? टेक्निकल अडचण होती. कशाची? कोणती टेक्निकल अडचण होती? त्यांना गोडवान हे योग्य दिसत नाही विषय मतमोजणीचा नाही. गोडवान करायला निधी जो मागणी करायचा असतो ते तिथल्या प्रॉपरच्या अधिकाऱ्याने किंवा नेत्यांनी सांगायचं असतं. त्यावेळेला ज्यावेळेला गेलं त्यावेळेला लक्षात आलं की यांना गोडवान अपुरं पडतंय. त्यानंतर त्याची प्रोसिजर चालू आहे. त्याची अजूनही प्रोसिजर पूर्ण नाही. त्याचं इस्टिमेट, त्याला लागणार निधी किती याची अजून प्रोसिजर पूर्ण नाही आहे. मेंबर पॉईंट टू पॉईंट घ्या. आपण थेट आक्षेप आमदारांनी व्यक्त केला होता की दमदाटी करून अधिकाऱ्यांना दमदाटी म्हणण्यापेक्षा अधिकाऱ्यांना सांगून दमदाटीच म्हणायचं. अधिकाऱ्यांना कुठल्याही नेत्याचं ऐकावं लागतं. त्याप्रमाणे त्यांना सांगितल्यानंतर पुन्हा त्याची उद्घाटन होता. ज्या शाळेचं उद्घाटन रणजित भाईने केलं तर त्याला आपण सगळेच हजर होता. त्या शाळेचं पुन्हा उद्घाटन झालं का नाही? आता क्रीडा संकुलाचा निधी प्रशासकीय मान्यता तुम्हाला दाखवली का नाही? तुम्हाला ज्याला कुणाला पाहिजे असेल त्यांना प्रशासकीय मान्यता देतो मी. माझ्याकडे त्याच्या प्रमा आहेत, मी देतो तुम्हाला. तुम्हाला तर हे कळेल ना की कधी मंजूर आहे ते. बरोबर आहे का? फक्त अधिकाऱ्यांचा डिले की त्याचं टेंडर लेट व्हायचं, त्याच्यामुळं हा पेच प्रसंग निर्माण झाला. अदरवाईज आपण जर त्याच वेळेला त्यांनी टेंडर केले असते तर आपणही उद्घाटन केलं असतं. असं आहे का त्यावेळेला अधिकाऱ्यांवर प्रशासनावर पकड नव्हती का त्यावेळेला? पकड 100% असताना सुद्धा काही गोष्टी लोकांनी काय सांगितलेल्या गोष्टी त्यात नमूद करायच्या होत्या. त्यात थोडा वेळ गेला, नंतर आचारसंहिता लागली. त्यासाठी आपण तहसीलदार साहेबांच्या केबिनला मीटिंग घेतली होती बापू. आपल्यासारखे वरिष्ठ पत्रकार त्यावेळेला होते तिथं. याचा जो प्रश्न आहे की 18 वर्ष जर क्रीडा संकुल मंजूर होतं तर दरम्यानच्या काळात काय केलं? दरम्यानच्या काळात मध्ये क्रीडा संकुलाला त्याच्या आधी निधी आणताना बऱ्यापैकी रिस्ट्रिक्शन होतं फंडचं. पण ज्यावेळेला निधी चालू झाले त्यावेळेला आपला माढा तालुक्याच्या क्रीडा संकुलासाठी 3 कोटी रुपये दादाने आणले. त्याच्या अगोदर 1 कोटी आलेले आहेत ना. त्याच्या आधी तुम्हाला दिले नसतील. जिल्ह्यातल्या 11 तालुक्याला 11 क्रीडा संकुल असतील. सगळ्यात लेट काम माड्या क्रीडा संकुलात झालं. मग बाकीच्या 10 क्रीडा संकुलांना निधी होता ना आपला काही नाही.
त्यावेळेला निधी कमी आपल्याला आला असेल ही मला मान्य आहे तुमचं. नंतर ज्यावेळेला आपल्याकडं आधी सगळ्याला सिंचनासाठी निधीची मागणी आपली सगळ्यात जास्त होती ती जवळपास पूर्णत्वास अजून पण पूर्णत्वास नाहीच ती. त्यासाठी शिंदे कुटुंब आधी त्याला प्राधान्य देऊन त्याला निधी आणण्याचा प्रयत्न केला. ह्याला कमी पडला असेल परंतु आम्ही तेवढा तरी आणला 4 कोटी, पहिला 1 कोटी, आता 3 कोटी, आता 2 वर्षात किती आणला याचं तुम्ही विचारा ना. आता प्रश्न विचारला मला तुम्ही कुठं दिसत नाही. 2000 क्रीडा संकुलाला काय संबंध? अरे बाबांनो, निधी देत असताना एखाद्या आमदारांना किती निधी दिला ह्याचं कॅल्क्युलेशन त्यांच्याकडे सगळं असतं. 2023 ची मान्यता आहे हो. बरोबर. हो. निधी त्यावेळेला मंजूर झाला. झाला. मग ह्याचं श्रेय त्यावेळेच्या राष्ट्रवादी काँग्रेसला तुम्ही देणार का? आम्ही त्यावेळेला काँग्रेस ह्याच्यातच होतो ना. माझा प्रश्न काय आहे, हो. तुम्ही त्याला शरद पवारांना याचं श्रेय देणार का? त्यावेळेला अजितदादाच्या राष्ट्रवादीत आम्ही होतो. त्यावेळेला अजितदादाची राष्ट्रवादी त्यावेळेला 23 ला नव्हती. त्यावेळेस नव्हती. त्यावेळेला नव्हती. अजितदादाची होती, आपला पवार साहेबांची होती, बरोबर आहे. तेव्हा का आम्ही त्या पक्षात होतो, दादा त्या पक्षाचे लिगल आमदार होते आणि त्या पार्टीनं दिले ना आम्हाला. त्यांचं श्रेय आहे म्हणायला काय हरकत नाही. काहीच हरकत नाही. काय हरकत आहे म्हणायला काय हरकत आहे. आम्ही त्या पार्टीत होतो पण दादा आमदार होते आणि दादानी खास विशेष प्रयत्न करून ते मंजूर करून आणलं. आमचा सांगायचा उद्देश एकच आहे. आता हे श्रेय तुम्ही भाजपमध्ये असल्यामुळे भाजपला देणार का? आता द्यावं लागणार. आम्ही भारतीय जनता पार्टीतच आहे आणि आता जो निधी नवीन यायला लागला तो सगळा भारतीय जनता पार्टीत देते आम्हाला. हो का? आम्हाला पक्ष आम्हाला आमदार शरद पवार गटाचेच आहेत आता शरद पवार गटाचे आमदार असले तर त्यांनी किती प्रशासकीय मान्यता आणलेत ह्याचा प्रश्न जर तुम्ही विचारा ना. तुम्ही एक सुज्ञ पत्रकार आहे दोघंही. तुम्ही आता एकही प्रश्न विचारला ना माझ्या ऐकवत नाही कधीच. तुम्ही हा प्रश्न जो मला विचारता हक्कानं, तेवढ्या हक्कानं तुमची मैत्री नाही आहे का आमदारासोबत? कदाचित कुठेतरी कमी आहे काय की असं मला दिसतंय. असं दिसतंय तुमची मैत्री माझ्याशीच खास दिसती म्हणून तुम्ही एवढे स्पष्ट प्रश्न मला विचारता. आमच्या मैत्रीमुळे तर तू मोठा झाला. हे मी मान्य केलंय. हे पत्रकार दिनानिमित्त मान्यच केलंय. विषय हा आहे की थेट आपण आक्षेप घेताय की विकास कामाच्या श्रेय लादलं हो, हो. जातं. आक्षेप मग हे सगळं माहिती असताना दुसरा प्रसंग सांगताय आपण मॉडेल स्कूलचं तसंच उद्घाटन केलं. हो. मग हे जर उद्घाटनाची पार्श्वभूमी तुम्हाला माहिती होती तर मग सर्वजण तुम्ही जाऊन ते उद्घाटन का रोखलं नाही? नाही, उद्घाटन रोखणं किंवा एखाद्या लोकप्रतिनिधीचा कार्यक्रम लावणं ही आमच्या संस्कृतीत नाही. आम्ही तसं करणार नाही. त्यांनी करणाऱ्यांनी काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत की ह्याचा फंड्स कुणी मंजूर करून आणला, ह्याचं उद्घाटन झालंय का, त्याचं रिपीट करावं का. एवढा सुसंस्कृतपणा माढा शहरातले ही वरिष्ठ नेते आहेत यांच्याकडून आपण शिकलोय काहीतरी. असं करतं का माढा शहरात कोण? नाही करत. मग आता एकाच कामाचं दुसऱ्यांदा नारळ फोडला जाताना ही कुठल्या संस्कृतीत बसणार? नाही आता त्यांनी केलंय. आम्ही विचारणार आहे आमच्या वरिष्ठ नेत्याला तुम्ही येताय का, तुमची तयारी आहे का. मग ते वय म्हणले तर मी ठरवणार आहे. तर बसणार का पण संस्कृतीत मग तुमच्या काय बसणार म्हणल्यावर? नाही का बसणार नाही. म्हणजे तुम्ही आम्ही आणलेल्या फंडाचं उद्घाटन केलेलं तुमच्या संस्कृतीत बसत असेल तर आम्ही नाही करायचं का? आमच्या संस्कृतीत बसून घ्यायचं नाही. शेवटी तुम्ही समोरचं जसं नाचल तसं राजकारणात आम्हालाही मोल व्हावं लागेल ना. ज्याचं श्रेय त्याला द्यावाच लागणार आहे. तुम्ही ज्या पद्धतीनं राजकारण करताल त्या पद्धतीनं आम्हालाही इथून पुढे राजकारण करावं लागेल. आजपर्यंत माढा शहरामधल्या काय परंपरा काय प्रथा राजकारणातल्या माझ्यापेक्षा तुम्हाला सर्वश्रुत आहेत. माझा राजकीय जन्मच तुमच्या पत्रकाराच्या हयातीत झालेला आहे. तर मी तुम्हाला सांगणं उचित नाही या गोष्टी. काल तिथं उद्घाटनाच्या वेळेस देखील सांगण्यात आलं की फक्त इथं नारळ फोडण्यात आले मात्र काम काय पुढे गेलेलं नाही. अनेक वर्ष हे क्रीडा संकुल मंजूर झालं होतं मात्र आपण वारंवार पाहिलं असेल त्या क्रीडा संकुलाचा गैरवापर होत होता, भिंती फुटलेल्या होत्या. त्यावेळेस मात्र कुठेतरी या कामाची दखल असेल, काठरी झुडपं असतील कुठे तिथं दुर्लक्ष होतं. अजून ते क्रीडा संकुल माढा नगरपंचायतीला दिलेलं नाही. पण ज्यावेळेला माढा नगरपंचायतीला दिलं जाईल त्यावेळेला सक्षमपणे ते स्वच्छता ह्या त्या गोष्टी सर्व पक्षीय नेते घेतील. कारण शेवटी गावामधलं महत्त्वाचं क्रीडा संकुल आहे. आता सध्या त्याच्यावर कंट्रोल एक तालुका क्रीडा अधिकाऱ्याचा आहे आणि त्याच्या बाबतीत नगराध्यक्ष मिनलताई पण प्रयत्न करत आहेत. आम्ही पण सगळे प्रयत्न करतो आहे. आपल्याकडं आल्यानंतर त्याचं बऱ्यापैकी अजून त्यात होईल. आतासुद्धा दिलेलं काम सगळ्या गावकऱ्यांनी मिळून कसं चांगलं होईल ह्या दृष्टीनं आपण त्यांच्याकडनं करून घेऊया. पाठपुराव्यासाठी कुठेतरी तुम्ही ग्राउंड लेवलला कमी पडलात का अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करणं? अधिकाऱ्यांना वारंवार फोन करतो. तो कालचं उद्घाटन झाल्यावर सुद्धा मिस्टर हेळकर म्हणून डेप्युटी इंजिनियर त्यांच्याशी माझी स्वतः फोनवर चर्चा झाली. त्यांनी सुद्धा हे मान्य केले की ह्याची प्रशासकीय मान्यता ही बबनदादांच्या काळातलीच आहे. तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर हेळकर साहेबांचा नंबर मी तुम्हाला देतो.